हॅलो. प्रॉब्लेम नंबर 3 जो आपण घेतला होता लास्ट लेक्चरला, आपण हा अर्धा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधला. आता यातला एक लास्ट पार्ट अनस्किल्ड वर्कर्स. तर त्याचं ह्युमन रिसोर्स कॅल्क्युलेशन आपल्याला काढायचं आहे. आता त्याची टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी इथे ॲव्हरेज अर्निंग दिलेलं आहे. टोटल अर्निंग 30,000, एज ऑफ रिटायरमेंट 60 अँड ॲव्हरेज रेट 50. आपण नॉर्मली काय करतो तर फॉर्म्युलामध्ये रिटायरमेंट एज मायनस ॲव्हरेज एज कॅल्क्युलेशन करून पीव्ही फॅक्टरसाठी अमाऊंट कॅल्क्युलेट करतो. आता इथे 60 मायनस 50 म्हणजे 10 आन्सर येते 10. आता आपण याचं कॅल्क्युलेशन इथे करायला घेऊया. ॲव्हरेज अॅन्युअल अर्निंग इज 30,000. देन आता आपण फॉर्म्युलामध्ये अमाऊंट्स घालायचे आहेत. फॉर्म्युलामध्ये अमाऊंट्स घालत असताना फॉर्म्युला वी आर इज इक्वल टू आय दॅट इज अर्निंग डिव्हायडेड बाय 1 प्लस आर पर्सेंट टू द पॉवर टी मायनस आर. टी मीन्स रिटायरमेंट एज मायनस आर मीन्स ॲव्हरेज एज. आय म्हणजे काय तर इथे अॅन्युअल अर्निंग अर्निंग आहे 30,000 डिवायडेड बाय 1 प्लस आर पर्सेंट. आर पर्सेंट मीन्स 10%. इथे डिस्काउंट रेट जो दिलेला आहे, रेट पर्सेंटेज जेवढे दिलेले आहेत ते घ्यायचे. सो 10% टू द पॉवर रिटायरमेंट एज 60 मायनस ॲव्हरेज एज 50. नेक्स्ट स्टेप 30,000 न्युमरेटरला जसे आहेत तसेच डिव्हायडेड बाय 1 प्लस 10% टू द पॉवर 10. 60 मायनस 50 आन्सर इज 10. आता इथे 10 आहे म्हटल्यावर पुढच्या स्टेपला आपल्याला 10 फॅक्टर्स जे आहेत ते इथे बघावे लागतील. आपण काय करूया, 30,000ला बाहेर काढूया आणि बाकीच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या ब्रॅकेटमध्ये टाकूया. 30,000ला बाहेर काढलं म्हणजे न्युमरेटरला किती राहिला 1. सो 1 अपॉन 1 अपॉन 1.10 रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1.10 रेस टू 2 आणि असे अप टू 10 पर्यंत आपल्याला करून घ्यायचे. आता इथे घेताना मी काय केलंय तर इथे सगळ्यांची टोटल करून घेतलेली आहे. आता वन बाय वन आधी आपल्याला यांचे पीव्ही फॅक्टर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करून घ्यायचे. आता हे करत असताना पुन्हा एकदा आपण कॅल्क्युलेटर यूज करूया. कॅल्क्युलेशन करताना एक एक ब्रॅकेट छोटा सॉल्व्ह करायचा आहे. 1 upon means divided by 1.10 and the answer is 0.9090. आता हे आन्सर मी इथे एक छोटं टेबल केलंय त्याच्यात दिलेलं आहे. फर्स्ट फॅक्टर साठी किती येईल तर 0.9090. इथे 0 आहे पण तो एक्सेल मध्ये दिसत नाहीये. आता याच्या असे 10 आपल्याला कॅल्क्युलेशन पुढचे घ्यायचे. पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन वरती प्रेस केलं. नेक्स्ट आहे 0.8264. आता 4चा इथे 5 करून घेतलेलं आहे. 0.8264 या 4 डिजिट्स आपण इथे घेतलेले आहेत. इथे दिसत असेल तर मी माझा कर्सर इथे नेलेला आहे. आता असे 10 पर्यंत करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामुळे वन बाय वन आधी आपण सगळे लिहून घेऊया. तिसऱ्या फॅक्टरसाठी पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन वरती प्रेस करायचंय. 0.7513. फोर्थ साठी पुन्हा एकदा प्रेस करायचंय. 0.6830. इथे चौथा फॅक्टर जो आहे तो. नंतर पाचव्यासाठी पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन 0.6209. नेक्स्ट सहाव्यासाठी 0.5644. आता ह्या ऑर्डरली सगळे फॅक्टर जे आहेत हे लिहून सुद्धा घ्यायचे बिकॉज तुम्हाला यांची टोटल करायची. इथे मी छोटा चार्ट केलाय. इथे कॅल्क्युलेशनला खरं तर ऍक्च्युली लिहायचं, इथे जागा कमी असल्या कारणाने मी इथे एक्सेल मध्ये लिहिलेलं आहे. पुढे नेक्स्ट 0.5131. नेक्स्ट आठवा फॅक्टरसाठी पुन्हा एकदा प्रेस करायचंय. 0.4665. नेक्स्ट नववा फॅक्टर 0.4240. इथे 0 आहे पण तो 0 पुढचा दिसत नाही. आणि फायनली 10वा फॅक्टर असेल आपला 0.3855. आपण किती वेळा इज इक्वल टू साइन प्रेस करतोय हेही व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे 10 फॅक्टर्स होते म्हणून मी 10 वेळा प्रेस केलेला आहे आणि त्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत. आता इथे फायनली ह्यांची सगळ्यांची टोटल करून घ्यायची.
यांची सम करून घ्यायचे. समेशन इथे येत आहे 6.144. या सगळ्यांची ऍडिशन करून घेतली मी. या सगळ्या व्हॅल्यूज याच्याच खाली इथे बरोबर येतील या स्टेप मध्ये इथे. सो ह्यांच्या सगळ्यांचे समेशन टोटल येते 6.144. आता 144 आहे म्हणून तिथे 145 करून घेतलेलं आहे. सो इथे टोटल येते 6.145. 30,000 ने मल्टिप्लाय करून घेऊया. मग इथे आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू मिळेल सॅलरीची 1,84,350. इथे व्हॅल्युएशन आपल्याला मिळतंय. बरं, आता ह्या प्रेझेंट व्हॅल्यू नंतर आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुप. आता इथे नंबर ऑफ एम्प्लॉईज किती दिसत आहेत तर 30. मग याला प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टरला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 30ने, 35ने. Total value is equal to present value of salary multiplied by number of employees. So 1,84,350 multiplied by 30. 30ने मल्टिप्लाय करून घ्यायचंय. And the answer is 55,30,500. इथे टोटल व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. हाच एक लास्ट पार्ट होता याच्यामधला की जिथे व्हॅल्यू जे इथे पीव्ही फॅक्टर खूप जास्त होते. त्याच्यामुळे इथे मी वेगळं कॅल्क्युलेशन शो केलेलं आहे. हा थोडा मोठा पार्ट होता म्हणून याला सेपरेट आपण कॅल्क्युलेशन दाखवलं. इथे हा आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.